थांबा थांबा थांबा. डी मार्टला दिवाळीची खरेदी करायला चालले ना तुम्ही? थोडं थांबा. अगोदर तुमची दिवाळी जर चांगली सेलिब्रेट करायची असेल, तुमची बचत करायची असेल, तर हा व्हिडिओ आधी तुम्ही ध्यान देऊन पहा. ती पिशवी खाली ठेवा. ती तुम्ही डी मार्टला चाललेले मला माहिती, खाली ठेवा पिशवी. अगोदर समजून घ्या, दिवाळीला तुम्हाला बोनस भेटला असेल 5,000, 10,000, 15,000, 20,000, 50,000 जे काय असेल. तुम्ही मिडल क्लास आहात तर तुम्हाला पैसे वाचवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर आधी हा व्हिडिओ पहा, नंतर डी मार्टला जायचं की नाही खरेदी करायला ते तुम्ही तुमचं ठरवा. दर विकेंडला, दर सणासुदीला एक ठिकाणी हे कायम गजबजलेलं दिसतं, ते म्हणजे डी मार्ट. स्वस्त दर, जबरदस्त ऑफर आणि एकावर एक फ्री अशा अनेक शब्दांनी आपल्याला वेड करून टाकलेलं असतं. पण कधी विचार केलाय का, या सवलतींच्या आड, या ऑफरच्या आड खरंच आपला फायदा होतो का तोटा? का या ऑफर आपल्या खिशातून हळूच जास्त पैसे काढून घेतात? विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो. पैसे वाचले पाहिजे आपले. डी मार्ट मध्ये पाऊल टाकलं की एक वेगळीच दुनिया आपल्याला दिसते. वा वा वा, प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी ऑफर झळकत असते. बाय वन गेट वन फ्री, फेस्टिव्ह कॉम्बो ऑफर, मेगा डिस्काउंट. आपलं लक्ष तिथंच अडकलं जातं आणि आपल्याला हवं असलेलं जे सामान आहे ते घेण्याऐवजी आपण काय करतो, स्वस्त मिळतंय म्हणून अजून नको त्या गोष्टी घेतो. आणि असं करताना आपलं बिल हळूहळू हळूहळू वाढत जातं, लंबी लिस्ट होती. आपल्याला कळत सुद्धा नाही की आपले पैसे जास्त खर्च कुठं झाले. आता अनेकदा आपण पाहतो एखादी वस्तू 30% सवलतीत दाखवलेली असते, पण खरी गोष्ट अशी असते की त्या वस्तूचा भाव त्यांनी आधीच वाढून ठेवलेला असतो. नंतर तो थोडा कमी कमी होतो, त्याच्यावरती डिस्काउंट दाखवलं जातं. मग ऑफर दिसते, ती आपल्याला खरी वाटते, पण फायदा तितका त्याच्यामध्ये नसतो. हीच तर मार्केटिंगची जादू आहे ना मित्रांनो. ज्यात आपला मेंदू फ्री आणि सेव या शब्दांनी बोलतो तिथं आपण फसतो. डी मार्ट मध्ये वस्तूंची मांडणी सुद्धा विचारपूर्वक केलेली असते. कुठं कोणती वस्तू ठेवायची. सर्वात स्वस्त वस्तू ज्या आहेत त्या बाहेर ठेवलेल्या असतात आणि महाग वस्तू आतल्या रॅकवर ठेवलेल्या असतात. आपण आज जात राहतो आणि तिथं आपली ट्रॉली भरत राहते. पाठीमागे चालणारं हलकं संगीत, थंड वातावरण आणि आकर्षक पॅकेजिंग हे सगळं तुमचं मन शांत ठेवतं, पण खरेदीची इच्छा तुमच्या मनात जागृत होती. हे सगळं प्लॅन केलेलं असतं. याच्या मागे मानसशास्त्र आहे. अभ्यास सांगतो की डी मार्ट सारख्या ठिकाणी जाणारे 70% ग्राहक आपल्या यादी बाहेरच्या वस्तू खरेदी करतात. कारण ऑफर दिसली की आपण विचार करणं थांबवतो की ही गरजेची वस्तू आहे का आपल्यासाठी. फ्री आहे म्हणून, स्वस्त आहे म्हणून आपल्याला उद्या लागणारच आहे बाबा, या गोष्टी सगळ्या आपण मेंदूला सांगतो आणि आपण ती गोष्ट घेऊन टाकतो. यालाच म्हणतात इम्पल्स बाईंग, म्हणजे गरज नसली तरी पण ऑफर पाहून खरेदी करणं. आता मंडळी एक उदाहरण सांगतो, लक्षात घ्या. समजा एक तुमचं टूथपेस्ट आहे, दात घासाची पेस्ट, तुम्हाला एकच पाहिजे ती या महिन्यामध्ये, ते 50 रुपयाला एक आहे आणि त्याच्या मागे ऑफर काय लावलेली राहते. जर तुम्ही ते 3 घेतले तर ते तुम्हाला 120 रुपयाला पडेल. म्हणजे आपण विचार काय करणार आहे, यार जर एक घेतलं तर 50 रुपयाला पडायला लागेल आणि 3 जर घेतले तर 120 रुपयाला पडायला लागेल. म्हणजे आपले जवळपास 30 रुपये वाचायला लागले. म्हणजे 50 50 50 असे एक एक जर घेतले 150 रुपये व्हायला लागले आणि हे तर 3 120 रुपयालाच भेटू राहिले ना, 30 रुपये वाचायला लागले. मग आपण काय करतो, ते 50 रुपयात आपलं काम होणार राहतं, पण आपण ती जास्त खरेदी करतो, ते 2 घेऊन टाकतो. तर अशा पद्धतीच्या ऑफर आपल्याला कुठं ना कुठं अट्रॅक्ट करतात आणि आपल्या खिसा रिकामा करतात. तर जागरूक राहा. होलसेल दुकानामध्ये आपल्याला वस्तू प्रमाणात आणि योग्य दरात स्वस्त मिळतात. तिथं ऑफर नसते, पण दर नेहमी कमी असतो. डी मार्ट मध्ये मात्र मोठं शॉपिंग करणं हेच ध्येय असतं. आपण 500 रुपयाचा विचार करून जातो, पण बाहेर येतो तेव्हा बिल 2,000चं झालेलं असतं. जास्त पैसे जाते खिशातून. डी मार्टचा फायदा जो आहे तो वस्तूंच्या दरात नसतो, तर ग्राहकांच्या मानसिकतेमध्ये असतो. एकदा का आपण सेव आणि फ्री या शब्दाच्या भ्रमात पडलो की मग जास्त आपण खरेदी करतो. त्याच वस्तू जास्त प्रमाणात विकल्या गेल्या की त्यांना डीमार्टवाल्यांना किंवा मॉलवाल्यांना जास्त फायदा मिळतो. हे एक विक्रीचं एक सायन्स आहे, सेलिंगचं एक टेक्निक आहे. हे मान्य आपल्याला करावं लागणार आहे. डी मार्ट सारखी ठिकाणं सोयीची आहेत. सगळे एकाच छताखाली मिळतात. कार्ड, पेमेंट, AC वातावरण आणि तासाभरात महिन्याचं शॉपिंग संपतं. पण त्या सोयीसाठी आपण जास्त पैसे मोजतो आणि जास्त खरेदी केलेला जो माल आहे तो घरात तसाच महिने पडत राहतो, जसं टोमॅटो केचप, कोलगेट वगैरे. खरी बचत म्हणजे ऑफर शोधणं नाही, तर आपली गरज ओळखणं. आपल्याला काय पाहिजे, डीमार्टमध्ये असो किंवा किराणा दुकानात असो,
जर आपण यादी करून गेलो, गरजेपुरतं घेतलं महत्वाचं, ते खरं आपली सेव्हिंग हे पैसे वाचते. डी मार्टच्या ऑफर नक्कीच आकर्षक आहे. काही वस्तूवर खरंच फायदा होतो बरं का डी मार्टमध्ये. मी काही त्यांच्या विरोधात व्हिडिओ नाही बनवून राहिलो, पण या ऑफरच्या मोहात आपण पडतो. तर ही सायकोलॉजी थोडक्यामध्ये डी मार्टची आणि इतर मॉलची सुद्धा, जसं रिलायन्स मार्टमध्ये गेले किंवा तुम्ही वेगवेगळे जे काही तुमचे स्थानिक बाजारपेठेमध्ये मॉल असतील, त्यांची ही मानसिकता असते की बाबा ऑफर, एकावर एक फ्री, जास्त सेल कसं करता येईल ते त्यांचं सेल करतात, खपवतात गोष्टी, पण ते घरी येऊन आपलं तसंच पडून राहत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ काही बाबा डी मार्टच्या विरोधात नाही, आणि आपण एवढे काही मोठे नाही की डी मार्ट सारख्या एवढ्या मोठ्या कंपनीला आपण क्रिटिसाइज करावं, काहीतरी त्यांच्या विरुद्ध बोलावं. नाही, माझी मानसिकता तशी नाहीये. डी मार्टमध्ये नक्की जा, तिथं बऱ्याच गोष्टी जर विचारपूर्वक फायदा केला तर आपलं मार्केटपेक्षाही तिथं फायदा होतो. आणि डी मार्ट चांगलं ठिकाण आहे ना शॉपिंगसाठी, वाईट नाही. फक्त ऑफरच्या जो जुमला आहे त्याच्यात आपण एक स्मार्ट ग्राहक म्हणून त्याच्यात अडकणं हे काही योग्य नाही. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही खरेदी कुठून करता, बचत कशी करता येईल आपल्याला आपल्या पैशाची, एक सामान्य नागरिक म्हणून, मिडल क्लास म्हणून, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, या पंडितराव चॅनलला तुमचं सहकार्य ठेवा. मी पंडितराव, धन्यवाद.